नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. चांदवड नगर परिषदेच्या मासिक सभेत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना शिंदे गटाचे संदीप उगले यांनी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त कागदपत्रांच्या आधारे 11 कलमी अहवाल सभागृहात सादर करत गंभीर प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती स्थापन करत दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. वार्षिक 1,91,00,000 रुपयांचे कंत्राट दिले असतानाही अटींचे उल्लंघन करणे आणि कर्मचाऱ्यांना कमी व रोख वेतन देणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि बंद वाहनांचे खर्च दाखविणे आणि बायोकल्चर खरेदीत सुमारे 18,98,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप संदीप तात्या उगले यांनी केले आहेत. खुशाल थोरात, आवाज इन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. मी खरं द्यायला नको, खरं द्यायला प्रश्न बरोबर आहे. 6 महिने कधी गाडी कधी म्हणजे बंदच झाली नाही का? एखाद्या लेवर आला ती घेतलीच नाही कधी. पर्याय व्यवस्था करतात. हे उत्तर मला द्यायचं त्यांना सांगा ना. साधं सरळ उत्तर आहे, सांगा त्यांना मग. गाडी पाठवत समजा आता सकाळी एखादी गाडी हे मग आता कसं सांगा तुम्ही सांगा ना त्यांना मग. दुसऱ्या गाव करतात. ठीक आहे, एक तासापर्यंत हा, नाही, गाडी लागली. नाही, 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 नाही. ती उत्तर द्या. आता पिकनिकचं काय म्हटलं